कडबोळी हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक पदार्थ आहे आणि तो मुख्यतः दिवाळीत बनवला जातो. पण आजकाल दिवाळीच्या फराळातून कालबाह्य होत चालला आहे. आज आपण या कडबोळीची भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी तांदूळ, चणा डाळ, ज्वारी, बाजरी तसंच मुगाची डाळ आणि उडीद डाळ घेतली आहे. ही सगळी कडधान्य वजनी प्रमाणात म्हणाल तर 100-100 ग्राम घेतली आहेत किंवा प्रत्येकी 1 वाटी. यामध्ये घालण्यासाठी 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरं घेतलं आहे. आता ही सगळी धान्य आपल्याला एक एक करून भाजून घ्यायची आहेत आणि भाजताना गॅस थोडासा कमी ठेवून व्यवस्थित भाजायची आहेत. आधी चणा डाळ भाजून घेतली, नंतर तांदूळ, मग मुगाची डाळ. आता ज्वारी भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे, पण सतत परतायचं आहे आणि ज्वारी किंवा बाजरी भाजताना त्याच्या लाह्या फुटू द्यायच्या नाही आहेत. जशी आपण थालीपीठाची भाजणी करतो तशीच ही भाजणी करून घ्यायची आहे. पूर्वी थालीपीठाप्रमाणेच हा पदार्थ नाश्ता म्हणूनही केला जायचा आणि हा पौष्टिकही आहे. आता ही कडधान्य भाजून झाली की याच कढईत आपल्याला 2 चमचे धने भाजून घ्यायचेत. तसंच धने भाजत आले की गॅस बंद करायचा आणि त्यात जिरं घालून भाजायचं आहे. आता हे सगळं भाजून झालेलं आहे. छान थंड करून घ्यायचं आणि मग मिक्सरला लावून किंवा घरघंटीवर म्हणा किंवा चक्कीवरून हे दळून आणायचं आहे. ही कडबोळीची भाजणी तयार आहे.